राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज अत्यंत नाजूक ज्याविषयी बोललं जात नाही, काय नाही आणि कुणी नाही बघितलं ना, ज्यांचं विवाहित पुरुष आहेत, स्त्री आहेत, विवाहित माणसाने हा एपिसोड बघणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं। ह्या इतक्या नाजूक विषयावर समाजात बोललं जात नाही, शरीर संबंधावर बोललं जात नाही, पण कुणीतरी तर एवढा मोठा फोगा फोगलेला आहे, कुणीतरी तर फोडला पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे। मला सुद्धा लाज लज्जा शरम आबरू इज्जत सगळे, पण ते बाजूला ठेवून फक्त समाजहितासाठी ह्या गोष्टींना हात घालावा लागतो। आणि अंतर्गत आतलं जे ज्ञान आहे, आतलं जे जग आहे, तुमच्यापर्यंत पोचवणं याची जबाबदारी माझी। आणि असं नाही, तुम्ही समाजात चांगलं काम करायला गेल्यावर असं समजू नका की तुमची लय वाहवान कौतुक होतं, पण त्याची जबर अशा प्रकारची किंमतसुद्धा मोजावी लागते, ती सुद्धा मी मोजली आहे। आणि काम बंद नाहीत, काहीतरी चांगलं करायच्या हेतूने अनेक जणांचं जर प्रपंच सुरळीत झाला, घटस्फोटाचं प्रमाण कमी झालं, हत्यांचं प्रमाण कमी झालं, तर निश्चित त्या कामाची नोंद भविष्यात घेतली जाईल। आपण मेल्यानंतर बऱ्याच वेळा जितपणे काही मिळत नाही, पण मेल्यावर बरंच काय मिळतं। हा विषय एका स्टोरीच्या माध्यमातून विषय म्हणजे आपला जो सबस्क्रायबर आहे त्याच्या बाबतीत घडलेली घटना आहे, त्याला सही सलामत त्याच्यातून आपण बाहेर काढला। पण म्हणलं निवांत वातावरण बी चांगले, पाऊस उघडलाय आता, आणि ज्या वड्याला 5 हॉसपॉवरचं पाणी चालत होतं त्याला आता 50 हॉसपॉवरचं पाणी चाललंय। असे 34 वडे आहेत, 34-35 वडे आहेत आमच्या गावाला, सगळे नदीला जाऊन मिळतात। मग आता ह्या अशा चांगल्या प्रकारच्या वातावरणात तुम्हाला हा विषय सांगायला काहीच अडचण नाही। आंघोळीत लघवी करू थोडीशी, म्हणजे कसं की बाबा एखादी जी गोष्ट सांगायची ती गोष्ट एका ठराविक घटनेच्या स्टोरीच्या माध्यमातून गेली तर ते योग्यच। आणि जिथं विषय अतिशय खंबीर असन, काळजी करू नका, मरोस्तवर मी तिथं गंभीर विषयाला मी खंबीर आहे असं धरून चाला थोडक्यात। आणि नेहमीप्रमाणे तुम्ही कुठल्याही अश्लील विषय दृष्टीने न घेता एक सामाजिक उपक्रममधून घ्याल तेवढे बुद्धिवान आहात असं मी समजतो। असा विषय आपले नेहमी जे सबस्क्रायबर आहेत त्यांचा काही विषय नसतो, त्यांना सगळं माहिती आहे की बाबा मामा सांगणार म्हणजे काहीतरी आतलंच सांगणार, पण जे नवीन असतात त्यांना काय तपास आहे, कोण टोपीवाले ही शिवाय वेळ घालतात, घालू नका प्लीज, असून दे, आता काय तुमचा तो अधिकार आहे। दिनेश हा जो मुलगा आहे हा जालना जिल्ह्यातला आहे, लक्षात घ्या। थोरला भाऊ आहे, शेती करतो, लग्न झालेलं आहे। आणि दिनेश 12वी नंतर त्याच्या वडिलांनी सगळ्यांनी मिळून, आणि त्याची इच्छा होती स्वतःची, पोरगा डोक्याला हुशार होता, म्हणले बा काहीतरी आयुष्यात वेगळं करू, आता एक शेती करतोय, मुली मिळत नाही, काय नाही, तू काहीतरी स्वतःच्या पाया उभारण्यासाठी काहीतरी इंजिनियर हो, डॉक्टर हो, काय हो, डॉक्टर नको हो, डॉक्टर शेतकऱ्याचं काम नाही डॉक्टर होणं, 2 कोटी लागतात, काहीतरी बन। म्हणला मला वकील व्हायची, एवढं गुन्ह्यांचं प्रमाण वाढले, फौजदारी वकिला म्हणजे दिवाणी आणि फौजदारी 2 प्रकारचे ॲडव्होकेट असतात वकील, प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यात चांगली मास्टरकी केलेली असती, मोठ्या वकिलाच्या अंडर काम केलेलं असतं। आणि अशा सगळ्या बारीक बारीक खटक्या बिटक्या सगळ्या डोक्यात असलेला वकील, जो अनुभवी वकील म्हणतो त्याला किंमत आहे। नवीन फ्रेश पोर आहेत ना, त्यांची फीसुद्धा कमी असती, त्यांच्या पाठीमाग अनुभव असतो, पण जो अनुभवी वकील आहे त्या माणसाला किंमत आहे। असे अनेक हायकोर्टापासून ते डिस्ट्रिक्ट न्यायालयापासून अनेक हे वकील महोदय माझ्या संपर्कात असतात, स्वतः आपले सबस्क्रायबरच आहेत ते, पण ते सुद्धा अभिमानाची शाबासकीची थाप देतात की गुन्हा घडल्यानंतर आमची सगळी सिस्टीम आहे, पण होऊच नाही म्हणून तुमची सिस्टीम मामा काम करते, मला समाधान वाटतं थोडं। आता हा दिनेशचा विषय बघू, हा म्हणला मला LLB व्हायचं, वकील व्हायचं। मग त्यांचं कर्मधर्म संयोगाने त्याची जी सिलेक्शन आहे किंवा त्याचं जी ॲडमिशन आहे ते पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये झालं, लॉ कॉलेज म्हणतात त्याला। आता राहायचा प्रश्न आहे, आई 4-5 म्हशीचा स्वयंपाक करणारी, जाडून लोट करणारी, घास कुटका करून खायला घालणारी, तिचं आदली साधी, डोळ्याला पाणी पदराने पुसलं, लेक लांब चाललाय, कोंबडीने अंड निघलं तरी तुला भूक लागली कारण ते अंड तळून द्यायची, असे एक आईचा जीव असतो।
आपलं लेकरू चालले, म्हणजे कुठं जायचे म्हणजे पुण्याला. मग भाऊ त्याचा मित्र म्हणजे तुला अजून बाहेर राहिलेला नाही काय नाही. पण पोरगा हा जो दिनेश होता का, ह्याचं पहिलं स्वप्न होतं किंवा पोलीस भरती किंवा काय. एकदा दोनदा त्याने ट्राय केला आणि बलदंड शरीराचा, परत शिळीचं दूध, बाजरीची भाकर चुरगाळणारा, मिरचीचा बेला तोंडी लावायचा, रगाट पोर एकदम. हा, पारडी बिरडी 4-5 म्हशी होत्या. पारडी जर सुटली नून खोदाडा उड्या मारायला जर लागली ना, एकटा कंट्रोल करायचा. काय तुला पळायचे पळ, पण तो धरायचाच पारडी. एवढं चपाळ पोर, रगाट पोर. म्हणलं वकिली शिकायला मी जातो. तर त्याच्या भाऊ थोरला आणि त्याचा मित्र या दोघांनी पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये एक PG, म्हणजे थोडक्यात आपण त्याला पेईंग गेस्ट म्हणतो, म्हणजे अशी एक सिस्टीम आहे. तुम्हाला सांगतो की बाबा हॉस्टेलला बिस्टेलला पोरं बिघडतात. बरीच लोक एखाद्या कुटुंबाकडं काही ठराविक 4-5 हजार रुपये देतात त्यांना, की जेवायला तुमच्याकडंच आणि राहायला तुमच्याकडंच, एक कुटुंबच म्हणूनच. अशा प्रकारे हा मुलगा टाकला. कुटुंब गुजराती होतं आणि त्या कुटुंबामध्ये 3च माणसं होती. त्या जी स्त्री होती त्या स्त्रीला काय मुलबाळ झालं नव्हतं. आता एक कुटुंब कोण आहे हे समजून घ्या. ह्याने आपलं पिशव्या एखादी बॅग, मोठी सॅग बिग भरलं सगळं सामान त्या कुटुंबामध्ये आला. ते जे कुटुंब आहे गुजराती, हे गुजराती कुटुंबामध्ये यमुनाबेन नावाची 36 वर्षीय महिला आहे, मेन कारभारिंग करायची. तिचा जे नवरा बघितला, एवढं मोठं पोट सुटलेलं, बळच चालायचा, मांड्याला मांड्या घासायच्या. महाराष्ट्रात बरीच माणसं अशी वाकडी चालतात, असं पाय टाकी चालली त्यात वाकडी. हा, पण कावे बाजले असतात. असू द्या. तर ती तशा प्रकारचा तो नवरा तिचा, पण वय वर्ष 55-56, 18-20 वर्षाचा फरक ह्या दोघांच्या मध्ये. बाई तर नुसती लफालफा करणारी, आणि ती तिची साडी घालण्याची पद्धत म्हणली तर त्याची वायसर बिसर जाग्यावर होते. नट पण काही स्लिप झाली नव्हती, पण थोडी हादरायला लागली बा नुसती बघूनच. अत्यंत हसतमुख, मोठी टिकली लावलेली, गोरी पान, 6.5 फुटाची बाई. आणि गुजराती पद्धतीने साडी अशी नेसायची की आखी बिंबी मोकळीच. आता ही 20 वर्षीय पोरगा आहे. ही थोडं, आता माणसाचं कसं असतं, बाह्यमन आणि अंतर्मन ह्या 2 गोष्टी असतात बघा. काही गाडायचं म्हणल्यावर हे तुम्ही लक्षात घ्या नीट. तुम्ही आम्ही सगळी सारखीच आहेत, ध्यानात ठेवा. काय कोणी शाजूक नाही जगामध्ये. बाह्यमन अत्यंत पारदर्शक, छान, भिवून लपून लाजून राहणारं, आपलं काम आहे, आपलं हे आपलं ते. पण त्याचं जे अंतर्मन असतं हे आतल्यात सांगतात. आय आय आय, मी साऊथच्या चित्रपटातच असं बघितलं, पण खतरनाक आहे बाबा. असं नाही आपल्याला काय करायची. तेव्हा नको, पापी विचार मनात नको मानला की आपल्याला बेकार काम, ही आपण आपल्या विचारचं अन्न खायचे, नको बा. हे अंतर्मन सांगत असतं. हा आत्म्याचा आवाज असतो, लक्षात घ्यायचे. चांगलं प्रवृत्त करतो तो आत्म्याचा आवाज. आणि मन आहे ना, मन ओढाळ उभ्या पिकातलं डोर, असं कवींनी म्हणलेले. तसंच ती कुठेही मागं, त्याचा काय विषय ना. आता ही त्याला खोली दिली. आता ह्यांच्या सिस्टीम अशी होती, खाली होते किराणा. ती गुजराती कुटुंब आहे, धंदा कसा करावा त्यांना चांगला कळतो आपल्यापेक्षा. हा, ध्यानात ठेवा. आपल्या खबऱ्याला नुसतं सांगितलं ना, खबर नाही का ती आपलं बोंबलं थिणणार, त्याला म्हणत धंदा टाकून देतो, हॉटेल टाक बोतो. ते जुनी पाणी टेबल बघणार कुठंतरी, स्वस्तात बघणार, काटलेलं पत्र उभं करणार, त्या टेबला मरणाच्या माश्या मेनचाट. हा, या असले. तेच जर गुजरात्याला सांगितलं तू टाक, ते पैसे कचून लावणार जाणार. ते पैशाला कमी करत नाहीत. सगळ्या काचा, लाइटिंग, स्वच्छता. कुणी बी आलं, शेठ आई, शेठ शिवाय बोलत नाही. हा, आणि उदर मात्र देत नाहीत, ध्यानात ठेवा. या असं सिस्टीम. फरक आहे. त्यांनी किराणा दुकान खाली आणि त्याच्या समोर बटाटा, कांदा, लसूण, कोथिंबीर अशा ठराविक आयटम पण ठेवायचं. ते गिराईक गेलंच नाही पाहिजे असं. ती त्याचं चालू होतं. आता ह्याने काय केलं दिनेशनी, गेल्या एखादी नवीन नवरी कशी नांदाय गेल्यावर 5-6 महिने फक्त अंदाज घेते. तुम्हाला सांगतो आतली गोष्ट, नवी नवरी चांगली असो वाईट असो कशी असो, पण पहिले 6 महिने जेव्हा ती नांदायला येते, संपूर्ण माणसांचा स्टडी करते, अभ्यास करते. इतकी हुशार, त्याला दैवी देणगी महाराज. हा,
ती रस्त्याने चालताना एखाद्या माणसाची घसरणारी नजरही ओळखू शकते आणि ती ज्या कुटुंबात राहते त्याचं कोण कारभारी कोण आहे, आपल्या नवऱ्याची व्हॅल्युएशन काय आहे घरात, सासऱ्यांचं कंडिशन कशी आहे, सासरा स्वभाव कसा आहे, कोण काय, आणि मग नेमकं जिथं पावर आहे तिथं ती अटॅक करायचा प्रयत्न करेल. तुम्हाला आतलं कळायचं नाही, अजून होऊन दे तुमचं, मग तुम्हाला कळण काय विषय. इथं परिस्थिती काय झाली, ह्याला एक रूम दिली, वर राहायला, खाली दुकान, वर राहायला, आणि त्याच्यावर रूम. त्याला रूम, संडास, बाथरूम शेजारी, काय टेन्शनच नाही. ताट बाई घेऊन यायची. आता शहरातला माणूस हितालचा माणूस थोडा फरकच पडतो. आपल्या रूममध्ये बंदिस्त आपण 8-10 दिवस करायचं म्हणल्यावर बरमुडा आणि आपला बनियल बनियल ते घालून बसायचं. लिखाण बिखाण चालू किंवा वाचन चालू, तोपर्यंत काय नव्हतं, सगळं कसं सुरळीत चाललं होतं. पण संध्याकाळी जेवणाचं ताट घेऊन जशी ही यमुनाबेन वर आली, शाला तर ती इतकी स्माईल, हसून बोलायची चांगली. ह्याच्या डोक्यात काय, हा 4-4.5 हजार भाडं ठरलंय, 5,000 रुपये भाडं ठरलंय, जेवणाचं वेगळंच, पैशासाठी करत असतील आपलं काय भाऊ. 2 वर्ष 3 वर्षाचा आता ते अभ्यासक्रम कसा आहे तुम्हाला माहिती आहे का, 12वी नंतर 5 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष असा अभ्यासक्रम येतो LLBचा. आपलं लक्ष द्या भाऊ इकडं, ही कसं आहे जग बेकार आहे म्हणला. आणि माझा एपिसोड नुकतं 1-2-4 महिन्यात ते सुरुवात झाली ती बघायला, म्हणजे सबस्क्रायबर आपलाच. त्याने काय मला पण फोन बिन नव्हता केला. ते माणसं अशी सगळं झाल्यावर फोन करताय त्यांना ठेव, हा तर तिकडं रंगारंग कार्यक्रम करून मोकळे होत्यात. मग आता मामा मी काय करू, तू वाहन निहान मला, आता काय करतो तू करायची करून बसला, तुला कंट्रोल नाही झाला. अशी लोक आहेत का, जाऊन द्या मरू द्या, आपलीच आता काय करता. मांडीवर हागलं मग काय मांडी कापून टाकायची का. ह्या जो दिनेश आहे ती बनायला अभ्यास करत असताना बाईत आली ताट घेऊन आले, तिथं ते स्माईलन बोलून ती अशी अंगाव आल्यासारखी करायची बरं का. तशी त्याची ह्याचं 1-2 थ्रेड आहेत ना, ती नटाचं डिल्लं व्हायला लागलं मनातलं बरं का, आतलं. आणि जवळ बसायची, स्पर्श करायची, दंड दाबायची, अशा तिचे चाळे चालू झाले. एक प्रकारे ती त्याला अशी उचकून देत होती की कमान किडमी, तुम्हाला माहित नाही, कळायच नाही. आतलं शो काय बारीक नव्हता, त्याला सायन्स कळत होतं, विज्ञान कळत होतं. 20 वर्षाचा पोरगा होता, आपला एपिसोड बघत होता. आईला मला इथं काय असं झालं असेल भाऊ, मला इथं ह्यांचं ही बाई डायरेक्ट अशी आगावी ती भागतच नसेल भाऊ. आता काय आहे ती बरं. एक तर मला आमचे मित्र म्हणतात यांची कालवण गुजरात यांची सगळे त्याच्यात गुळ असतो, गोड थोडी सेक्स भावना कमी असते, बरेच जण लसूण कांदा खात नाही, अमकं तमकं असं तसं. हे तर कार्यक्रम बघा गे भाऊ म्हणला. तर ही त्याचा नवरा जर बघितला 55-56 वय त्याचं, भली मोठी डिग्री, त्याला बळच असं मांडायला मांडत असं चालायचं. ही काय करणार रे भाऊ तिथं. एक वेळेस भाऊ त्याच्या वजनाने पलंग तुटून जाईन भाऊ, पण बाकीचं काही तुटून असं मला वाटत नाही. ते मनातल्या मनात विचार चालू माणसाचं, मन चिंते ते वैरीना चिंते, ध्यानात ठेवा. मनातलं आतली जी गणित चालू असतात ना ती लेख खतरनाक. मला संधी चांगली आली बरं का, आपण याचे भविष्यात होणारे परिणाम सुद्धा बघितले पाहिजेत. काय आपल्याला नकोच भाऊ म्हणला, हे आपला नाटकाचा पडदाच पडन म्हणला. एवढं हिथून जर काही कुटाणा झाला तर नको. आणि विद्यार्थी त्याच्यात लोहाचा म्हणजे काय त्याचा, मग त्याला सगळं माहीत होतं की नुसता विनयभंगाची जरी तिने केस टाकली तरी साधारण आपल्याला किती सजा आहे, कवा टाके, बरं कुठं कुठं माल द्यावा लागन, हा ते सगळं तुम्हाला काय सांगायची गरज नाही. हिच्या डोक्यात खेळायचं मानला नकोच. ही बेकार काय, लोहाचा विद्यार्थी, तो का गुन्हा आपण काय गेमबिम केली, कुठं विर्याचे सॅम्पल बिंपल जर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला, मग तर खैराचीच खोटी, निघता निघत नाही. मग जिंदगी लाईफ खराब, डायरेक्ट तुरुंगात. एखादा एक करतं बावाला बापाला ही काय बसली बा, नको. आणि शिवाय आपल्या तालुक्यात जिल्ह्यात पेपरला येणार ती वेगळंच, मामा स्टोरी सांगणार ते तर अजून वेगळं. नको. एका साईडला एवढं पांढरं शिपीत सौंदर्य, स्माईल देणारं सौंदर्य, मऊ सौंदर्य, गरम सौंदर्य, आणि दुसऱ्या बाजूला कायद्याची भीती, स्वतःच्या फ्युचरची भीती. अशा द्विधा मनस्थितीत हा पोरगा सापडला.
म्हणला स्वतःच्या मनाला त्यांनी एक आवर घातला की ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा पत्ताच विचारायचा नाही, अजिबात नाही. आपण आपल्या क्लासला जात जाऊ आणि जास्तीत जास्त उशिरा घरी येत जाऊ. पण आता शेवटी कुठे गेलं तरी जिथं माणूस राहतो, खातो, बाथरूमची सोय, संडासची सोय, जेवणाची सोय सगळी तिथे यावंच लागतं. कपडे बदलावं लागतात आणि त्याचे पैसे पुरवतोय, देतोय आपण. कवर तरी लांब राहणार. ते जरा बाहेर टाइमपास करायला लागला, यायला लागला. कधी दुकानावर असायची, कधी ही बाई ही असायची. त्यांच्या घरात 3च माणसं होती, नवरा बायको आणि म्हातारी होती. 70-80ची म्हातारी होती, पार चष्मे, जाड चष्मेची. ती सुद्धा गल्ल्यावर बसायची, हिशोब बरोबर द्यायची. सामान दिलं ना एखाद्याने की ती बरोबर पटापटा सुट्ट बिट्ट द्यायची. पैशाच लय नाद त्यांना, कशा म्हणजे बाकीच्यापेक्षा पैशाच लय नाद. असू द्या. आता इथं काय झालंय, जसा तो यायचा स्माईल. एक दिवस दुपारची रविवार सुट्टी होती, त्याने काय 11 वाजेपर्यंत आंघोळच नव्हती केली. लय कटळा आलाय. बसलो होतो आपलं पुस्तक घेऊन, डायरेक्टच दरवाजा उघडला आणि आली बात. तुम्हाला सांगतो, गुडघ्याच्या वर इतीत मांड्या उघड्या, काष्टा खावलेला असा उरफाटा. एक तर त्यांची ती साडीची पद्धत याला लय आवडायची, का बरीचशी बिंबी दिसायची ती. म्हणजे सांगतो तुम्हाला, ती पोरसोरच आहे ती. तसं ती मांड्या उघड्या, तीन हातात बादली, ती पोछा म्हणजे कपडा, फरशी पोसायला आली होती बा. आता ह्यांनी आपलं आईवडिलांच्या ह्याच्या त्या विरोधात, प्रत्येक मुलाचं एक स्वतःचं आयुष्य असतं, जग असतं. हे काय घरच्याला सांगत नाही. त्याच्या परस्पर तो आपण एखाद्याला म्हणलं हे करू नको, ते पोरं मुद्दाम करणार जाऊन. त्यांनी माँ से प्यारन, बहन से प्यारन, सगी चचेरी से प्यारन, मामी से प्यारन, हिंदी मधले काही एपिसोड बघितले. ते तारुण्याचं वय समजा असंच असतं. त्याच्यामध्ये ती जशी पुशीत यात ती फरशी पुसायला लागली की हात चोरट्या नजरेने नको नको ते अवयव ती दाखवायची, हा बघायचा. आता विषय असा झालाय की ती वायसर राहिलं, ती नट राहिलं, ती काय राहायचं, सगळा मोका डोकळा कार्यक्रम झालता. आणि हायड्रोलिकचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, यंत्राने बनवलेलं हायड्रोलिक वेगळं, माणसाचं हायड्रोलिक वेगळं. ध्यानात ठेवा. यंत्र जे असतं ना, त्या हायड्रोलिकची पट्टी वडली की ऑइल प्रेशर आला की ती नागर असं वर जाणार, पट्टी सोडली ऑइल प्रेशर रिव्हर्स आला खाली येणार. ही संकल्पना यंत्राची मला वाटतं माणसातूनच घेतली. कोणा रक्ताचा प्रेशर वाढला की याचा नागर उचलणार, मनात भावना तीव्र गहाण येणार, शरीर गरम होणार. ही सिच्युएशन ही शास्त्रीय दृष्ट्या संभोगासाठी मन तयार होणं असं तो एक. त्यावेळेस चांगलं वाईट हे काही कळत नाही. भावनांना आवेग घालता येत नाही, त्याला व्यसन घालता येत नाही. 20 वर्षाचा पोरगा काय करणार, त्याला बलदंड पोरगा, ती शरीराची गरज त्याच्या. पण बाह्य परिस्थिती वेगळी. कोण आहे काय त्याला वल्ल वाळलं बघावं लागत आहे महाराज. कुठं काय करून जमत नाही. माणूस आहे आपण. कुत्रबित्र असलं तर चौकात कार्यक्रम केला असता, त्याचं गोष्ट वेगळी आहे. इथं माणूस आहे, नीती नियम आहे, समाजाचं बाण पाहिजे, कायद्याची जाणीव पाहिजे, आई वडिलांच्या त्यागाची जाणीव पाहिजे. काही नव्हतं. ह्याला कसं तरी व्हायला लागलं. तेवढं करून राहत नव्हती ती. नुसतं गाजर टांगून जायची. बाबा याला गाजर खाऊशी वाटायचं, पण एवढं सोपं आहे का गाजर खाणं. लॉचा विद्यार्थी आहे. मग केस केल्या. त्याच्यानंतर तिने अजून एक डाव टाकला. ती बडबडले करायची, येऊन बोलायची आणि यू आर माय बेस्ट फ्रेंड असं इंग्रजीत म्हणायची. ह्याला लय भारी वाटायचं. मी 20चा, ही 36ची, 16 वर्षाचा डिफरन्स. पण बेस्ट आंटी, बेस्ट, द बेस्ट. काय फिगर आहे आमचं, हाय थोडी डेरी मोठी, काय इलाज नाही त्याला, पण द बेस्ट. ह्याला असं वाटायचं की बाबा हे विहिरीत बुचकळ्या मारावाच, उडी टाकावाच. पण मन मानायचं नको. अशा परिस्थितीत तो सापडला होता. लाकडी पट्टी घेऊन यायची कधी कधी, ज्यावेळी आलं ना लाकडी पट्टी घ्यायची त्याच्या हातात द्यायची. खुजाले, तुम्हाला माहिती आहे का, हे रिअल काय काय जगात घडते तुम्हाला सांगणं काम आहे, तुमचं ऐकणं. ऐकायचं ऐका बाबा नाही ऐकू नका, पण आई वस्तू सत्य सांगते तुम्हाला. एका आई बापाने लहानपणापासून मोठा केलेला पोरगा ही जग त्याच्यावर कसं आखलं टाकतं हे तुम्हाला दाखवायची. म्हणजे जगातले काही वाईट व्यक्ती पट्टी द्यायची लाकडाच्या हातात त्याच्या, आणि पदर काढायची पाठीमागून, पाटण खाजवायला लावायची. जम्परच्या आतून पट्टी घालून खाजव. आता माणसाला स्वतःचे पाठण असं हात जात नाही वर, तुम्हाला माहिती. हा, मग ही खाजवायचं काम करायचं, याला बरं वाटायचं म्हणजे. आणि
एक नैसर्गिक आकर्षण हे स्त्रीविषयी असतंच, पण बोलं वाळलं बघितलं पाहिजे, नीती नियम संस्कार बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. आता काय संस्कार राहिला बॉम्बलायचा, हे आपलं ग बसायचं, पण त्याला पण ते आतून मनाला कुठतरी आवडायचं. बरं आवडत इथून झालेली सुरुवात. एक ठराविक टायमिंग होता, त्या टायमिंग मध्ये ती म्हातारी झोपायची. दुपारी 12 ते 2 ह्या वेळेस तास 2 तास सगळी निरव शांतता असायची. आणि हा जो मांड्याला मांड्या घासत चालणारा तिचा नवरा आहे, हा मार्केटला जायचा आठवड्यातून एकदा दोनदा. आणि आलू म्हणजे तुमचे ते बटाट ही ती भाजीपाला आणाय खरेदीला जायचा ते मेन मार्केटला, त्याला तास 2 तास लागायचं. त्या टायमात एक दिवस ही बाई त्याच्या खोलीत गेली आणि तिने स्वतःहून पुढाकार घेऊन, ह्याची बी इच्छा होतीच, हे तर काय दिसले तरी याला नंतर कसं नटे बिटे फार गळून पडली होती पाठवून. हिने त्याच्या एकांतपणाचा फायदा घेत त्याच्याशी संबंध केले, जोडले, असं समजा, झालं रंगारंग असं समजा. थोडक्यात खरा विषय इथं चालू होतो. आता सबस्क्रायबर जरी आपला असला तरी त्याच्या काही मुद्दे मला पटले किंवा काही बोलणं पटलं की तो अनटच होता, लक्षात घ्या. म्हणजे स्त्री देह, स्त्री सुलभ भावना 14 15 वर्ष वयात आलं तर त्याला ते जाणवायला लागलं. जग मित्रांच्या बरोबर पॉर्न पाहिलं, अमकं पाहिलं तमकं पाहिलं, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला नव्हता. ह्या माध्यमातून त्यांनी आनंद घेतला. थोडं तसं सफळच गेलं, म्हणजे आणटी होती म्हणून, पण ते घेतला त्याने. ह्या गोष्टीचा त्याच्या मनावर फार भयंकर परिणाम झाला. आता कसा झाला तुम्हाला सांगतो. डोळ्यात पाणी आणून आईने जे पाठवलं होतं, बापाची इच्छा होती, भावाला वाटत होतं की आपल्या घरात एक वकील व्हावा, त्या अभ्यासाकडे याचं पूर्ण दुर्लक्ष झालं. पिंजरा चित्रपटातल्या मास्तरला शिकवत असताना जसा तिकडून तमाशाचा डुलखीचा आवाज आला ना, की याला काय सुधरत नव्हतं आणि तो ओढला जायचा. ब्लेड पान पैसे लवचिंबक नाही बरं, ब्लेड पान मारण्याचं पळत त्याकडं, निसर्ग येईल तसं. ह्याला रात्रंदिवस तिचेच विचार, हा अखंड बुडून गेला तिच्या लफड्यामध्ये त्या बाईच्या. जाऊन द्यात तरी पण याची तेवढी क्षमता होती, नांगरट करायची किती वेळ, तिची सण करायची, ती काय न संपणारे वाटे, तिचा काही विषयच नाही. पण हे कुठंतरी थांबणार होतं, थांबणं गरजेचं होतं. ह्याचा पुढे जाऊन काहीतरी परिणाम होता. याचं आता जे घडत चाललंय त्याचं तुम्हाला सायंटिफिक दृष्ट्या पण विश्लेषण करून सांगतो मी. विषय काय, 1 महिना 2 महिने झाल्यानंतर ती एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर ह्याच्या डोक्यात एक कल्पना आली. जशा प्रकारचे संबंध व्हायचे त्याला असं जाणवायला लागलं, याला आपण तिला करतोय का ती आपल्याला करते हेच कळाना. त्या 25-30 मिनिटामध्ये माझ्यापेक्षा जास्त आनंद तीच उपभोगते. म्हणजे कधी नाव गाडीवर, कधी गाडी नावेवर, असा जो प्रकार आहे तुमच्या लक्षात आला विषय. पण मला तर, मी तर एन्जॉय करतोय ना, बस अजून काय पाहिजे. मी सर्व प्रकारचं सुख घेतोय ना, स्पर्श सुख असेल काय असेल, बस ही त्याच्या डोक्यात. आता आता नेमकी फॅन्टसी कुठे आहे बघा याच्यामध्ये. ह्याला हा तर निवळ वाला चिखलाचा गोळा, याला तपासच नाही बा. हे जग, बेडवरचं जग किती खोल आहे, किती व्यापक आहे, किंवा किती त्याच्यात जबरदस्त माहिती. माझा एक जन्म अपुरा एवढी माहिती याच्यामध्ये, आणि माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करणार, सावधकाचा प्रयत्न करणार. त्याला समजा लय विषय सांगणं अवघड असतं, ते वेगवेगळे दाखले देऊन सांगावं लागतं, पण तुम्ही समजून घेता ही मला माहिती, खात्री, आणि मला तेवढी मी प्रयत्न करत असतो. त्यांचा विषय असा होता की समजा हापसा आहे, तो पाणी हापासतोय, बादली लावलेली आहे खाली, तर हा जो दिनेश आहे याची अशी इच्छा असायची किंवा बादलीत पाणी पडूच नाही, हापसा चालत राहावा. आला विषय लक्षात. पण हापसून बादलीत पाणी पडायला सुरुवात झाली, पाणी पडलं बादलीत, आता बादली भरणारच आहे ना, आता ते मग हापसायचं बंद होतं ना, मग लक्षात घ्या विषय संपतो. त्याला वाटतं नुसतं हापसतच राहावा हापसा.
पाणी खोला असल्यावर कधी कधी येत नाही वर, म्हणजे असा विषय. मग त्याचं जे टायमिंग आहे, त्याचं जे काय रिलीज होणं आहे, हे त्या बाईच्या लक्षात आलं. मग ती आता ती काय अशी होती का महापतिव्रता, पहिल्यांदा याच्याकडे आली. अशांना भरपूर पुरुषांचा अनुभव असतो. सायंटिफिक दृष्ट्या त्याला नाव आहे कुगर. कधी सर्च करा कुगर लेडी म्हणजे काय प्रकार असतो. हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या प्रगत देशामध्ये याच्यावर फार रिसर्च झालेला आहे. आणि आपल्या समाजामध्ये प्रत्येक गावात 10-5 कुगर आहेत, पण तुम्हाला ते कळत नाही काय नेमका विषय. कुगरचा अर्थ असा होतो की आपल्यापेक्षा म्हणजे लहान मुलांच्याकडून स्वतःचे शरीर सुख बागून घेणाऱ्या महिला, लक्षात घ्या, त्याला कुगर मानतात. पण आपण ह्या दृष्टीने आपण आपल्या नेत्यांच्या सकट आपण फार अविकसित आहे आणि विकसित होणार बी नाही कधी. चुकून नका मनात आणू ते. जिथं रामाच्या तिजोरीतलं पैसे खाल्लं नाही तिथं काय विकसित होतोय आपण. तिने सांगितलं की तुझं टायमिंग इन्क्रीज करण्यासाठी अजून तुला एक छोटीशी ट्रिक देते. म्हणला काय? हा माझा कान आहे आणि ह्या कानाचं समजा हा भाग इथं इथं तुला समजा असं जाणवलं, मला काय करण्याचा प्रश्न नाही, पण तुला कळतं ते की आपण कधी रिलीज होणार आहे. त्यावेळी तो माझ्या कानाच्या पाळीला फक्त थोडा टच करायचा आवश्यक. थोडक्यात बटन दाबायचं. बटन दाबल्याशिवाय दरवाजा उघडतो का? हा तसं तो इथं ते टच कर. असं केल्याबरोबर तिला कळणार. त्याला काय म्हणलं एवढं सोपं आहे ते काय अवघड आहे का नुसतं असं करायचं. महाराज ते कार्यक्रम चालू असता निरंगारण, त्याला असं वाटलं की आता आपण स्टॉप होणार आहे. त्याने असं केलं बटन दाबलं. रिॲक्शन काय आलं असं? रिॲक्शन 2-4 प्रकारचा असतात. तर कुठल्या प्रकारचं सांग? तुझ्या डाव्या हाताला लय खतरनाक नख होती. तिने एखाद्या वाघिणी जसा पंजा मारावा तसा पाठीला अशी नख रोतावली महाराज की याच्या पाठीतून वेदनेची तीव्र वेदनाच, म्हणजे दुखतच ना माणसाला, साधा चिमटा घेतला तरी मारणार दुखतो. तशा प्रकारची वेदना. ती वेदना जशी झाली तसं याचं टायमिंग अजून 5-10 मिनटं वाढलं बघा. बऱ्याच वेळा ते हाताचा जो हा भाग आहे किंवा हा भाग आहे ती स्वतःच्या तोंडात घेऊन इतकी दाबायची जोरात, नख रुतेस्तवर जखम होत नव्हती फक्त ती. ह्याच्या पाठीमागं सुद्धा सायन्स आहे. कुगर किती हुशार असतात लक्षात घ्या. की एखाद्या पुरुषाला म्हणजे काय सांगा त्याला, आंबा कसा असा पिळून काढून त्याचा नुसता स्वतः ठेवतो असा त्याचा पार रस ऊसाचा रस काढतो नुसता चोत्र्या खडरा त्यात एवढा पिळून घेऊ शकतात पुरुषाला. लक्षात घ्यायला कुगर म्हणतात. दुसरी गोष्ट ती कधी हात चावणार. त्याच्यानंतर अजून एक प्रकार होता पण तो लगेच नको सांगायला. पण भयंकर वेदना आणि वेदनेमुळं ह्याचं टायमिंग इन्क्रीज व्हायचं. आता ही जी घटना आहे, ही घटना 3.5-4 महिने चालू झाली. याला पण आनंद यायला लागला, सगळं व्हायला लागलं. अभ्यास त्याचा पण हा जो LLBचा अभ्यासक्रम येतो तसा सुटसुटीत असतो. ताण घ्या, वेळ लागतो पण पास होतो माणूस. नापास होण्याचं प्रमाण थोडं कमी आहे याच्यामध्ये. CA मध्ये नापास होण्याचं प्रमाण जास्त आहे बघा, पण LLB होतात. अभ्यासक्रम सोपा. 3-3.5 महिने हा विषय झाल्यानंतर ती काही विशिष्ट पदार्थ खायला घालायची, खायला द्यायची जेवणात, जेणेकरून याला म्हणजे ते जे देत होती ना त्या म्हणजे स्वतःची पावर वाढवणाऱ्या गोळ्या बिळ्या ज्याचा केमिकल त्याला गाम बिम यायचा. मुळात ते दष्टपुष्ट त्याला गरज नव्हती, पण तरी ते हा विषय त्याच्या लक्षात आला. आणि मग थोडंसं अशक्तपणा जाणवायला लागला. कधी कधी चालताना गेरी यायला लागली, डोळ्या पुढं कादे चमकायला लागले. आणि मग याला मामाला फोन करायला सुचले. आणि मग केला. म्हणलं भाड्याची सिस्टीम कशी आहे? म्हणलं महिना आधी भाडं द्यायचं मग महिनाभर राहायचं. बरं ठीक आहे, पुढल्या महिन्याचं भाडं देऊन ठेव. तू कुठे शिकतो काय माहिती आहे का? म्हणलं काय माहिती नाही. कुठं काय व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून घेतलं का? म्हणलं अजिबात नाही. झालं एकमेकाच्या संमतीने झालं, काय अडचण नाही. तुला जगायचं असेल तर तू काय लय दिवस जगणार नाही. म्हणलं इथं जर राहिला तर तो अटॅकने मारायला बसल्या एका दिवशी. तू तो बाग सोडून दुसऱ्या भागात राहायला जा लांब. आणि कॉलेजला पाहिजे कॉलेजला 15 दिवस जाऊ नको. आणि मोबाईलचं जे सिम आहे नंबर हा मोडून तोडून टाक, दुसरा घे आणि फक्त आईवडिलाला दे. तेवढं ऐकलं, बदले. आता 2 महिने झाले त्या बाईला अजून ह्यो गावला नाही. ह्याची तिकडे जाण्याची इच्छा नाही.
पण त्याला सांगितलं काय नाही, संध्याकाळचं दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं काजू बदाम हे करून थोडं शक्ती आली पाहिजे परत. कायदा दंड बैठाने काय मरत नाही तू, सगळा विषय झाले गेलं सोडून दे, तुझ्या LLBकडे लक्ष दे. कारण ही अशा तुला फोटा मिळते, लक्षात घ्या. तुझं वाटलो करणाऱ्या, आयुष्याचा नाश करणाऱ्या, त्याला थोडं आई वडील आईचं हे ते चेहरा त्याच्यात DP जे होतात त्याच्यावर मी त्याला आई वडिलाचा फोटो ठेवायला लावला मोबाईलच्या. हां, ती ते पहिली त्याची साऊथची ड्रॉइंग होती, ते काढून म्हणलं ती यांचा ठेव, हां यांच्यासाठी कर. आणि मग त्याचं थोडं रडायला लागला, थोडं त्याला थोडा भावूक केला, ते असंच काम असतं आपलं. आणि मग त्याला सांगितलं की आता बेस्ट वकील व्हायचं काय असेल ती, आणि माझ्याकडून सबस्क्रायबरने जर फोन केला तर केसेस जरा कमी पैशात लढवत जा. एखाद्यावर अन्याय होतो, सध्या जगलंय बेकारी आता, म्हणजे सगळं पिसळल्यावर झालेलं आहे. एखाद्याचा गुन्हा नसून सुद्धा त्याला आरोपी केलं जातं, FIR दाखल होतात, ती कोर्टातच जावंच लागतंय. असा काहीतरी प्रयत्न कर. आणि अशा पद्धतीने हा मुलगा मी साईटला घेतलाय, त्याला वाचलाय. त्या कुगरनी बाईनी पण त्याला सोडून दिले, तिला काय सापडत नसेल किंवा काय, पण तिला जर शोध लागला तर ती कदाचित त्याला फोनवरून बोलू शकते किंवा ब्लॅकमेल करू शकते, असा पण विषय होतो बऱ्याच वेळा. पण तसं काय होणार नाही अशी अपेक्षा धरू आपण. आणि पोरगा सध्या 1 नंबर अभ्यासात चाललाय. जे घडलं जे झालं ते वाईट स्वप्न असं सोडून दे म्हणा, आणि परत काळा कोट घालून दाबात जालन्याला आपल्या आईवडिलांच्याकडे जा, आणि झालं गेलं विसरून जा, मामा आहे तुझ्याबरोबर, असं समजून त्याला मी समजूत काढली. आता ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडं होतं, सांगायला आवड होतं, पण मी आपल्या ग्रामीण ह्याच्यात सांगितलं माहिती. हेतू चांगलाच होता, वाईट वेनी घेऊ नका. रामकृष्ण हरी माऊली.